दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एअर शो पहा थरारक व्हिडिओ 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलवर। नाशिककरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आणि थराराचा ठरला। गंगापूर धरणाच्या निळाशार पाण्यावर आणि नाशिकच्या अथांग आकाशात आज भारतीय वायुदलाच्या सामर्थ्याचा गौरवशाली आविष्कार पाहायला मिळाला। नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात भारतीय वायुदलाच्या जगप्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीमने आपल्या चित्तथरारक कसरतींनी नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फेडले। अत्यंत शिस्तबद्ध उड्डाणे, अचूक समन्वय आणि वैमानिकांचे धाडस पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंच झाली। हेच खरे राष्ट्रसेवेचे तेज अशी भावना यावेळी उपस्थित जनसागरात पाहायला मिळाली। या राष्ट्रप्रेरक सोहळ्याला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सपरिवार उपस्थिती लावली। यांच्यासोबतच विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। केवळ कौशल्यच नव्हे तर देशासाठी समर्पण, शौर्य आणि निस्वार्थ सेवेचा आदर्श या वैमानिकांनी आज नाशिकच्या भूमीत उभा केला। हा एअर शो म्हणजे केवळ एक कसरत नव्हती, तर तो भारतीय वायुदलाच्या ताकदीचे आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचे दर्शन होते। देशाच्या या शूरपुत्रांना आणि भारतीय वायुदलाच्या संपूर्ण टीमला 24x7 न्यूज रिपोर्टचा मानाचा मुजरा। तुमच्या धाडसामुळेच आपला देश सुरक्षित आणि प्रेरित आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी तालुका प्रतिनिधी परशुराम मायरे, सटाणा।